सिद्धूचं भावनावर प्रेम आहे प्रचंड. अग्निदेवतेच्या साक्षीने पूर्ण झाली आहे मनोकामना. माझ्या उंगऱ्यावर माप ओलांडते आज माझी भावना. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या. असं कसं सांगू जानू तुला. मी तुझ्यातला कॉन्फिडन्स परत आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं ऐकून उलटच घडलं असतं ग. विश्वा तुझ्याशी बोलतेय मी, उत्तर दे मला. जानू मला यातलं काहीच माहिती नव्हतं ग. हो ग, ऍक्च्युली मी तिथे असेपर्यंत यातलं काहीच घडलं नव्हतं. बघ जानू, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं काका निर्दोष असतील ग, त्यांनी काही केलं नसेल. आय एम शुअर काहीतरी मोठा गैरसमज झालाय. विश्वा, अरे आईच्या 60व्या वाढदिवसा दिवशी ती खुश असावी, आनंदात असावी असं वाटत होतं मला. पण सगळं उलट झालंय. मला ना कळतच नाही, देवाला आमचा आनंद, आमचं सुख बघवत नाही का? असं वाटलं असेल आईला तिच्या समोर बाबांना असं पोलिसांनी पकडून नेत असताना. त्या पॉइंटला वाटलं असेल काकूंना वाईट, पण तुला माहिती आहे ना काकू स्ट्रॉंग आहेत की नाही. बघतो त्या काकांना निर्दोष सिद्ध करतील. बघतो. सिद्ध करतील म्हणजे विश्वा बाबांना प्रॉपर जेल होणार आहे का? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन असं सांगतील की ते निर्दोष आहेत आणि घरी घेऊन येतील. विश्वा असंच होईल ना? विश्वा सांग ना, असंच होईल ना? तिकडे एकतर काय सुरू आहे मला काहीच माहित नाहीये. मी काय करू मला काहीच सुचत नाही. जानू जानू जानू, डोंट वरी, काम डाऊन, रिलॅक्स. तू अजिबात काळजी करू नकोस. हां, मी काय करतो, मी लक्ष्मी काकूंशी बोलतो. हो, आणि मग काय स्टेटस आहे तो तुला कळवतो. ठीक आहे? नक्की सांगशील? नक्की सांगेन. ऐक ना जानू, माझ्यावर विश्वास ठेव. काहीही वाईट होणार नाहीये. तुझे बाबा या सगळ्यातून सुटतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. आज जे होईल ते तुझ्या मर्जीनेच होईल आणि चांगलंच होईल. आणि तुझा जो काही निर्णय असेल ना, तो मी न डगमगता पचवेन. वचन देते मी तुला. मी बोललो तुझ्या घरच्यांशी. मग तुझ्या बाबांच्या केसची आज कोर्टात हिअरिंग आहे. पुढे काय होईल हे आजच कळू शकेल.
हो का? बरं चल, आपण जाऊ चल. कुठे? अरे कुठे काय? मला कोर्टात जायला हवं ना, मी तिकडे असायला हवं. मी अशी घरात शांत नाही बसू शकत. अगं जानू, तू काय बोलतेस? तू कशी येऊ शकशील कोर्टात? अगं तुला तिथे कोणी बघितलं तर? हे बघ विश्वा, मला कोणी बघितलं तर बघितलं, मला नाही फरक पडत. मला आता तिथे जायचंय आणि तू मला तिथे घेऊन जातोयस, बस. जानू, तू तिथे आलीस तर तुला किती त्रास होईल. तू बाबांना भेटूही शकणार नाहीस. पुन्हा एकदा त्या सगळ्यात मी तुला जयंत, जयंत, जानू, जयंत तिथे येणार आहे. तुम्ही जर समोरासमोर आला तर काय काय करणार आहेस याचा विचार केलायस का तू? अरे देवा, विश्वा, माझ्या लक्षातच आलं नाही की जयंत पण तिथे असेल. मी कशी त्याच्या समोर जाऊ? विश्वा, प्लीज माझ्यासाठी एक काम करशील. तू तू प्लीज जाशील तिकडे. निदान तू तरी तिथे जा आणि तिथे काय होतं हे कळ मला, प्लीज. जानू, मी जाणारच आहे कोर्टात. डोंट वरी, काही काळजी करू नकोस. मी जातो कोर्टात आणि जो काही निकाल लागेल तो मी तुला लगेच कळवेन, ठीक आहे?